दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी कुमारी स्फूर्ती शुभम सोखटे वय वर्ष 6 राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली हिनं सकाळी राहत्या घरामधील शोभेच्या झाडाच्या कुंडीचा एस आकाराचा धातूचा हुक गिळला होता। वयाच्या मानानं सदरचा हुक आकार मोठा असल्यानं तो अन्न नलिकेमध्ये अडकून बसला, त्यामुळे 3 तास श्वास घेण्यास त्रास होत होता। छातीमध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या, त्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, तसेच सदर शस्त्रक्रिया करतेवेळी रुग्णाच्या जीवितास हानी होऊ शकते याची कल्पना दिली होती। परंतु घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे नातेवाईकांनी सदर रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज इथं दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता घेऊन आले। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शल्यचिकित्सक शास्त्र विभागातील डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम, निवासी डॉक्टर्स, भूलतज्ञ तसेच नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांची टीम बनवून रुग्णांवर उपचार सुरू केले। सदर शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्यानं रुग्णास कमीत कमी इजा होण्याच्या अनुषंगानं कुठेही चिरफाड न करता डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपीद्वारे सदर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। एंडोस्कोपीद्वारे अन्ननळीमधून सदर धातूचा हुक डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी काढून स्फूर्ती शुभम सोखटे हिला एक नवीन जीवन दानच दिले। यामध्ये अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, डॉक्टर संतोष दळवी, डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचं मार्गदर्शन लाभले। याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर्स व मिरज सिव्हिल प्रशासनाचे आभार मानले। राजाराम सोखटे, राहणार सांगलीवाडी। आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला। सकाळी 10 वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला। उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलो। त्यावेळी त्यांनी मोठ्या अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं। त्यात पण तिने म्हणत होती की सक्सेस होईल नाही होईल। मग आम्ही वेळ न घालवता मिरज सिव्हिलमध्ये आलो। मिरज सिव्हिलमध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात, त्याने लगेच वेळ न घालता उपचार सुरू केला आणि माझ्या मुलगीच्या अन्ननलिकेतली ही पिन काढली। आणि म्हणजे माझ्यासारखं आणि कोण असल म्हणजे ही भीतीनं ही करता मिरज सिव्हिलला काय तर मोठं हे असलं तर यावं। याबद्दल डॉक्टरांचं मनपूर्वक आभार, पूर्ण स्टाफ। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दोरकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज। काल दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्फूर्ती सोखटे ही 6 वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा एस शेपमध्ये होता, तो ऍक्सिडेंटली गिळली होती। त्यामुळे तिला छातीमध्ये दुखून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता। त्यासाठी तिच्या आई वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते। परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते। या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा। परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती। चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती। सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली। नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला। त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला। त्याच्यानंतर
परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली, जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का, तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर स्मृती कोकाटे ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती. अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज मधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात. तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा येथे लाभ घ्यावा ही सर्वांना मी आवाहन करतो.